जय हरी माऊली. तर बघा आज आपण बघणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा. तर बघा भरपूर असे वारकरी मंडळी आलेले होते आणि खूप आनंदी आणि उत्साही होते. तर त्यांचा आनंद आणि उत्साह बघा व्हिडिओ पुढे आपण बघणारच आहोत. तर तुम्ही बघितलंच असन वारकरी मंडळी किती आनंदात आणि उत्साहात होते. तर बघा टाळ आणि पकवाजाच्या गजरामध्ये एकदम छान असे एकदम वेगवेगळे खेळ खेळत होते आणि भक्तीत एकदम रंगून गेले होते. तर आम्ही पण थोडं थांबून बघितलं तर मनाला खूप छान समाधान वाटलं. तर बघा देवाच्या दारात कसं असतं ना, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी गरीब श्रीमंत असं काही नाही. तर बघा आम्ही पालखीचा आनंद कसा घेतला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी ना पालखीच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे लवकरच उठलो होतो, कारण आमच्या इथं ना पालखीतल्या आपल्या लोकांसाठी दिंडीतल्या स्वयंपाक बनवतात. तर मग आम्ही 400-500 लोकांचा स्वयंपाक बनवला होता घरी आणि मग स्वयंपाक बनवून आम्ही आलो होतो. तर त्याच्यामुळं आम्हाला थोडा उशीरच झाला, पण पालखी थोडीशी पुढं सरकली होती, पण आम्ही आलो पटापटा. आणि बघा आलो तर इथं बघा लोक कसे खाली जमिनीवरच बसलेले आहेत. असं काही नाही त्यांचं की खाली कसं बसावं किंवा काय, एकदम आनंदात असे बसलेले होते वारकरी मंडळी. आणि त्या दिवशी पाऊस पण नव्हता बघा. पालखीच्या दिवशी पाऊस उघडलेला होता. पालखीच्या आधी 2-3 दिवसांनी भरपूर पाऊस होता. एकदम आपली इंद्रायणी वाहत होती भरून आणि सगळीकडं रेड अलर्ट सांगितला होता. रस्ते पुलं पण बंद केले होते. पण बघा देवाची लीला कशी असते, देवानं सगळीकडचे रस्ते मोकळे केले आणि वारकऱ्यांसाठी एकदम छान असं झालं होतं सगळं. यावर्षी असं वाटलं होतं की पावसामुळं वारकरी कमी येतील किंवा लोक एवढे येणार नाहीत असं वाटलं होतं, पण असं काही झालं नव्हतं. भरपूर अशी संख्या होती लोकांची. आणि आम्ही पुढं गेलोत बघा. तर आमची आरूला काही चालायचा कंटाळा आला होता, ती काही चालत नव्हती. म्हणून मग तिला थोडासा व्हिडिओ घ्यायला सांगितला. म्हणलं की त्या नादाने तरी काहीतरी करून थोडीशी चालन. तर मग आम्ही असं चालत चालत पुढं गेलो आणि बघा हे कसे वरती उभारलेले आहेत विठ्ठलासारखे, किती छान वाटत होतं बघायला. आणि वरती पण आकाश मोकळं एकदम मस्त वाटत होतं बघायला. आणि मग पालख्या पण अशा छोट्या मोठ्या येत राहत होत्या. आम्ही सगळ्या पालख्यांचे जसं होईल असे दर्शनं घेतले. आणि ही गोरोबा काकाची पालखी होती बघा. तर भरपूर अशा पालख्यांचे दर्शनं घेतले आणि आम्ही मस्त असं चालत चालत गेलो बघा. मला ना दगडूशेठपर्यंतच जायचं होतं, पुण्यात चालत जायचं होतं यावर्षी. मागच्या वर्षीच आमचं मैत्रिणीचं ठरलं होतं जायचं म्हणून, पण मला काही कारणामुळं मला काही जाता नाही आलं यावर्षी. पण देवाने बोलवलं तर पुढच्या वर्षी मी नक्की जाणार आहे पुण्यापर्यंत चालत. तर असं थोडंसं देवाचं काम केलं तरी आपल्या मनाला समाधान वाटतं बघा. आम्ही थोडंच चाललो, 2 तासाचं अंतर असं आम्ही चाललो, पण एकदम छान वाटत होतं वारीमध्ये चालायला. असं काही वाटलं नाही. एकदम आनंद घेत घेत मग आम्ही फुगड्या खेळल्या छान अशा. तर सगळीकडं एकदम आनंदाचं वातावरण होतं. सगळ्या बायका फुगड्या हे खेळत होत्या, घरातलं सगळं विसरून. आणि आम्ही फुगडी खेळली, मग त्यानंतर माझी मैत्रीण आणि या दोघींनी पण फुगडी खेळली. तर आणि शेजारीची एक मावशी होत्या बघा. तर त्यांचं चाललं होतं, मला म्हणत होत्या की ताई माझा व्हिडिओ घ्या. तर आजकाल बघा सगळ्यांनाच व्हिडिओची आवड आहे. तर वय नाही काय नाही, त्यांचं वय जास्त होतं पण त्यांना घ्यायचा होता व्हिडिओ, कुणीच नव्हतं व्हिडिओ घ्यायला. तर मग मी त्यांचा छान असा व्हिडिओ घेतला. आणि व्हिडिओ घेतल्यानंतर मग आम्हाला आता जायचं होतं पुढच्या वाटचालीसाठी. आमचा भरपूर रस्ता राहिला होता. तर मग त्यांचा मोबाईल दिला आणि त्या विचारत होत्या आला का छान व्हिडिओ. तर मग म्हणलं हो आला. आणि त्यांना मोबाईल देऊन मग आम्ही पुढे निघालो. तर पुढं बघा भरपूर अशी दुकानं होती, भरपूर असे स्टॉल लावलेले होते आणि सगळे अन्नदान, कुणी पाणी, भरपूर असे काही वाटत होते. केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू, बिस्किट, पाणी असं भरपूर वाटत होते. ज्याला जसं जमन तसं. कारण का आजकाल बघा म्हणतो आपण की देवपूजा कोणी जास्त हे करत नाही, पण भरपूर असे लोक दान पुण्य करतात. पुण्य कमवायला कुणीच कमी नाही आहे.
भरपूर असे दान करीत होते लोक. आणि मग पुढं गेल्यानंतर ते गंधवाले दादा दिसले, मग आम्ही त्यांच्याकडून गंध लावून घेतले. तर इथं काय झालं होतं बघा, गंधासाठी आमच्याकडे काय सुट्टे पैसे नव्हते, पण ते दादा म्हणले की राहू द्या, पैसे नका देऊ, तसाच गंध लावा. पण तसं न करता पैसे भेटले ताईंकडं सुट्टे. मग त्या गंधवाल्या दादांना पैसे दिले आणि आम्हाला आता पुढं जायचं होतं. तर आमच्या आरूला लागली होती भूक, मग तिला काहीतरी खायला द्यायचं होतं. तर मग आम्ही गंध हे लावून घेतले सगळ्यांनी, चौघींनी. तर बघा माऊलींचा गंध आपल्या कपाळावर लावायला किती छान वाटतं. तर मग गंध लावल्यानंतर मग आम्ही गेलो पुढं. तर पुढं गेल्यानंतर भरपूर अशी गर्दी भेटली आम्हाला. पण गर्दीमध्ये असं काही नव्हतं बघा की कुणाचा धक्का वगैरे हे जरी लागला तरी असं कोणी काही नव्हतं. जे हरी माऊली म्हणायचं आणि पुढं चालायचं. तर आणि पुढं गेल्यानंतर बघा शॉपिंगचे हे भरपूर दुकानं होते, एखाद्या यात्रेसारखेच असे. हे फुगे किंवा मग रहाट पाळणे होते बघायला, भरपूर काही असं होतं. आणि आम्ही सगळं बघतच पुढं गेलो, पण घेतलं काही नाही, गर्दीमुळं काहीच घेतलं नाही. पुढं गेलो तर आता आम्ही घराच्या थोडं जवळजवळच आलो होतो. तर मग गेलो आम्ही पुढं. तर बघा दिंड्या अशा एकदम लोक नाही का पताके हे घेऊन चालत होते. आणि इथं तिला खायला द्यायचं होतं, तर मग इथं होतं पोहेचं चाललेलं. तर मग आम्ही पोहे घेतले. ताईंचा उपवास होता, पण मग ताईंना आम्ही उपवास सोडायला लावला आणि पोहे खाल्ले आराध्यानं आम्ही सगळ्यांनी. तर खूप छान पोहे लागत होते बघा, घरच्यापेक्षा एकदम चवदार, एकदम साधे पोहे होते, पण एकदम छान लागत होते. आणि तर आम्ही मग पोहे हे खाऊन नाश्ता करून निघालो पुढं जायला. तर पुढं गेल्यानंतर मग हे बघा आपण लहानपणी खाल्लेला खाऊ आहे हा. भरपूर खाऊचे असे दुकानं होते. आणि कुणी सेल्फी घेत होतं, कुणी फोटो काढत होते. एकदम ना आनंदी वातावरण होतं. ऊन पण नव्हतं जास्त आणि पाऊस पण नव्हता. आणि भरपूर वेगवेगळे असे वेशभूषा करून आलेले होते. लहान मुलं पण, कुणी धोती, कुणी नाही का असं काठपदराच्या साड्या किंवा कुणी नऊवार, कुणी असे विठ्ठल बनून आलेले होते. खूप छान वेशभूषा केलेल्या होत्या, बघायला खूप मस्त वाटत होतं. तर यांनी पण बघा साड्या किती छान छान घातल्यात आणि मस्त फुगड्या खेळत होत्या. तर ह्यांच्या फुगड्या वगैरे बघितल्या थोडं थांबून. आम्ही खूप आनंद घेतला बघा वारीचा. तर मग चालत चालत पुढं गेलो आम्ही. आणि पुढं गेल्यानंतर बघा हे लोक कसे पताके किंवा मग तुळशी डोक्यावर, आणि कोणाच्या डोक्यावर तर अशा पाण्याच्या कळशा होत्या, आणि आपल्या बॅगा पण होत्या, बॅगाचे पण ओझे होते. पण असं काही नाही आहे लोकांचं की ओझं वगैरे काय, एकदम आनंदात चालत होते मस्त. तर मग खूप छान झाली बघा वारी आमची, 2 तासाची का होईना. खूप आनंद वाटला, देवाचं काम करून काहीतरी समाधान वाटलं. आणि बघा आपला छोटा विठ्ठल किती छान मस्त हे करून आलेला होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.